संतोष पानकर याच्या कुटुंबियांच्या बँक खात्यावर 7 ते 9 कोटी रकमेबाबत ठाकरेंच्या शिवसेनेकडून चौकशीची मागणी. पोलीस दलातील बदल्यांसाठी आर्थिक देवाणघेवाण केल्याच्या आरोपानंतर कोल्हापूर पोलीस दलातील मुख्य क्लार्क संतोष पानकर यांचं निलंबन करण्यात आलं होतं. पानकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या खात्यात तब्बल 7 ते 9 कोटी रुपये असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने केलेला आहे. उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. हे पैसे कोणाचे आणि कुठून आले याची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून गुंतवणूकदारांची फसवणूक आणि वसुली झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात अन्य संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ लिपिकापर्यंत एक साखळी तयार झालेली आहे आणि त्यात पोलीस खात्यात सुद्धा ह्यात अपवाद नाही आहे. म्हणून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने माहिती गोळा केलेली आहे की संतोष पानकर नावाचा एक कर्मचारी तो होता. साधारण त्याचा पगार 60,000 असेल तर 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी 7 अकाउंट वेगवेगळ्या खात्यावर काढले व त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीय नावावर 7 अकाउंट काढले अशी आमची माहिती आहे. व त्या अकाउंटवर किती रुपये असले पाहिजेत तर आमची माहिती अशी 7 कोटी ते 9 कोटी रुपयाच्या अकाउंट जमायचं अशी आमची माहिती आहे. त्या माहिती संदर्भात तुम्ही चौकशी करा आणि चौकशी अंतिम जर सत्य असेल तर ते पैसे कुणाचे आहेत, ते व्हाईट पैसे आहेत का ब्लॅक पैसे आहेत की कुणी यांच्या ठेवायला दिले, ट्रान्झॅक्शन कुणावर झाले, हा सगळा तपास जर केला तर गेली अनेक वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे आर्थिक घोटाळे झालेले आहेत आणि सगळा तपास जो तो शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये होतोय. पण तत्कालीन एपीआय काय करत होते, पीआय काय करत होते, तिथे एक पूर्वी कर्मचारी होतो, आता राजारामपुरीमध्ये गेलेला आहे, तो कर्मचारी काय करत होता. बरं, गुन्हेगारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करा, परंतु तुम्ही गुंतवणूकदार जे आहे त्या गुंतवणूक आणून तुम्ही त्यांच्याबद्दल काय वागणूक दिली, काय त्यांच्याने वसुली केली, काय त्यांना न्याय दिला आणि या सगळ्याचा उहापोह केल्यानंतर उच्च न्यायालयाने आज आपल्या पोलीस खात्यावर ताशेरे ओढलेले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही अफिडेव्हिट द्या, तुमचा तपास कच्चा आहे. तपास कच्चा राहिला कसा, किती वर्ष तुम्ही तपास करताय आणि मग शिवाय पार्क मध्ये हॉटेल कुणा नावावर होतं, कुणी चालवायला घेतलं, हा तपास पोलीस प्रशासनाने केल्यानंतर आम्हाला खात्री आहे की संतोष पानकर बरोबर कुणी व्यवहार केले, कुणाचे व्यवहार झाले, ह्या सगळ्या गोष्टीचा नक्की पर्दाफाश पडेल, बुरका फाडून जाईल. आणि म्हणून आम्ही आज संबंधित ऍडिशनल एसपी साहेब धीरजकुमार साहेबांना विनंती केल्या ह्या संतोष पानकर त्याची असलेल्या 7 अकाउंटवरची सगळ्या पैशाची चौकशी करा आणि संबंधित जर दोषी असतील तर त्याच्या कठोर कारवाई करा. तरच अशा 8-10 लोकांमुळे काही कनिष्ठ अधिकारी असतील, काही वरिष्ठ अधिकारी पूर्वीचे असतील किंवा आजही असतील, त्या लोकांचं पोलीस खातं जर बदनाम होणार असेल तर जिल्हा पोलीस प्रमुख प्रामाणिकपणे काम करतायत, कर्तव्यदक्ष आहेत. ऍडिशनल एसपी त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे काम करतायत, कर्तव्यदक्ष आहेत. तरच तुमच्या पोलीस खात्यावर विश्वास वाढेल, अन्यथा पोलीस खात्यावरचा विश्वास राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी कोल्हापूर.